नमस्कार, मी हेमराज बावणे, युवासेना तालुका अध्यक्ष। काल आम्ही शेनगाव येथे काही तत्कालीन आम्ही तिथं जाऊन भेट घेतली आहे त्याच्या लोकांची। तर त्यांनी आम्हाला असे सांगितण्यात आलं होतं की याचे धान्याचे दुकान आहे, त्यांनी गैरपद्धतीनं खोलतात आणि गैरपद्धतीनं कधी पण त्यांनी वाटप करतात आणि त्यानुसार त्यांनी धान्य कुठं बाहेर पण त्यांनी वाटप केल्या जाते, म्हणजे विकल्या जाते, अशी काही तक्रार आमच्यापर्यंत आली होती। तर आम्ही तिथं जाऊन पाहणी केल्याच्या नंतर आम्हाला तिथं मग असं काही आढळून आले। तर त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठ आमचे जे जिल्हा प्रमुख संदीप वगैरे त्यांना आम्ही संपर्क साधला। त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथून वरिष्ठ अधिकारी काही आम्हाला तिथं पाठवले आणि ते वरिष्ठ अधिकारी पाठवून तिथं मग धान्य पुरवठा अधिकारी आल्यानंतर तिथं काही जांच केली आणि त्यांच्या काही जांचमुळं तिथं असंच आमच्या गैरपद्धतीनं गैरव्यवहार झाल्यामुळे तिथं आढळून आलं आणि मग त्यांनी तिथं काही त्यांना त्या दुकानाला सील करण्यात आलं आहे आणि तिथं काही अशा इतकं भरपूर लोकांना त्रास होता त्याच्या बोलण्याची पद्धत आणि काही लोक आहेत त्यांना पण गावकरी जे अनाज घ्यायला जातात त्यांनी उद्या या परवा या, काही लोकांना धान्य पण वाटप नव्हते करत बरोबर आणि तिथं इतक्या पद्धतीनं त्यांची वागणूक इतक्या घाणेरड्या पद्धतीची होती का लेडीजला पण तू पागल आहे अशा बहुत पद्धतीनं त्यांना काही शिवाय देत होत्या।